विधानसभेची निवडणूक झाली आणि 132 जागा मिळवत भाजपा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मात्र आता ह्या भाजपामध्ये भाकरी फिरणार का? भाजपा राज्य पातळीवर, प्रदेश पातळीवर कोणते संघटनात्मक बदल करणार का? आणि संघटनात्मक बदल केले तर कोणत्या नेत्यांकडे महत्वाची आणि मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते? अशी साधारणतः एक चर्चा सध्या सुरू आहे. आणि हे नेमके नेते कोण आहेत? हे चेहरे कोण आहेत? आणि हेच चेहरे का? याच्यावर खरं तर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण या खास टॉप न्यूज मराठीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. भाजपा भाकरी फिरवणार का? या प्रश्नाची खरं तर सुरुवात होण्यामागचं कारण असं आहे किंवा हा प्रश्न पडण्यामागचं कारण आहे की 132 जागा भाजपाला विधानसभेमध्ये मिळालेल्या आहेत. आणि मग भाजपामधले अनेक असे चेहरे आहेत ज्यांना मंत्रीपदी किंवा मग प्रदेश स्तरावर काम करण्याची इच्छा आहे. जर भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली तर एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार, या तत्वानुसार भाजपाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही बदलला जाऊ शकतो. ज्याप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. जगतप्रताप नड्डा यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यानंतर भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष बदलला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. मग राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी मनोहरलाल खट्टर यांचं नाव चर्चेत आहे, शिवराजसिंग चौहानांचं नाव चर्चेत आहे, धर्मेंद्र प्रधानांचं नाव चर्चेत आहे, विनोद तावडेंचं नाव चर्चेत आहे, सुनील बन्सल यांचं नाव चर्चेत आहे, तरुण चुंग यांचं नाव चर्चेमध्ये आहे. या नावांखेरीज आणखीनही काही नावं जी आहेत त्यांचा प्रस्ताव मध्ये एक चर्चा अशी होत असते की कदाचित संजय जोशींचं राष्ट्रीय राजकारणामध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकतं आणि संजय जोशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात. या बरोबरीनं महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष बदलाबाबतच्या चर्चा सुद्धा जर चंद्रशेखर बावनकुळेंची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली तर मग तर मग भाजपाचा प्रदेशाध्यक्ष कोण, या चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत. जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर गिरीश महाजन जे उत्तर महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत त्यांची जर मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली नाही तर भाजपा त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची संधी देऊ शकतं. याचं कारण असं की उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपाचं संघटन वाढवण्यात गिरीश महाजनांचा मोठा वाटा आहे. गिरीश महाजनांच्या नेतृत्वामध्ये रावेर, जळगाव यासह उत्तर महाराष्ट्रातल्या ज्या जागा आहेत तिथे भाजपाची चमकदार कामगिरी करण्यात गिरीश महाजन यांचा मोठा वाटा आहे. 2014 ते 2019 या काळात आणि पुढे आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना, अजित पवार उपमुख्यमंत्री असताना जे महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्तेत आलं होतं, या सरकारमध्येही मंत्रिपदाची जबाबदारी ही गिरीश महाजन यांनी सांभाळलेली आहे. त्यामुळे भाजपा प्रदेश पातळीवर प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून त्यांचाही विचार करू शकतं जर चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रिमंडळामध्ये गेले तर. भाजपाचा प्रदेशाध्यक्ष कोण होईल या प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधलं तर याच्यामध्ये दुसरा खरंच ज्या चेहऱ्याची चर्चा आहे तो चेहरा आहे राम शिंदे यांचा. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असणाऱ्या रोहित पवार यांना 1243 मतांनी अवघ्या विजयी व्हावं लागलं. राम शिंदेनी तिथे कडवी फाईट दिली. 2019 लाही राम शिंदे यांचा अल्पमतामध्ये पराभव झाला. मग त्यांना विधान परिषदेची लॉटरी जी आहे ती लागल्याचं पाहायला मिळालं. एक आक्रमक चेहरा अशी राम शिंदे यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सुरुवातीला राम शिंदे राज्यमंत्री होते, नंतर कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. खर तर राम शिंदे हे विधान परिषदेच्या सभापती पदासाठी त्यांचं नाव चर्चेमध्ये येत असल्याचं पाहायला मिळतं. आणि मग एक बातमी, एक चर्चा अशी होत असते की राम शिंदे हे कॅबिनेट मंत्री पदासाठी सुद्धा इच्छुक आहेत. जर या दोन्हीपैकी एकही पद राम शिंदे यांना मिळालं नाही तर मग राम शिंदे जे आहेत ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात अशी चर्चा आहे. चंद्रशेखर बावनकुळे मंत्रिमंडळात गेल्यानंतर एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आणखीन दुसऱ्या चेहऱ्याला संधी द्यावी लागते, त्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. यातलं तिसरं नाव आहे रावसाहेब पाटील दानवे यांचं. जर मराठा चेहऱ्याला प्रदेशाध्यक्ष करायचं असा निर्णय जर भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने घेतला तर रावसाहेब दानवे यांचा नंबर लागू शकतो. रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी या पूर्वी देखील काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या नावाचा विस्तार जो आहे, त्यांच्या नावाची चर्चा जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.
नंतर जर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची संधी देऊ शकतं. याचं कारण असं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची ज्यावेळी राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये बैठक झाली होती, ज्या बैठकीला राजनाथ सिंग, अमित शहा, जगत प्रताप नड्डा हे भाजपाकडनं उपस्थित होते, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं अरुण कुमार जे आहेत ते उपस्थित होते. त्यांची जी ही बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये भाजपाचा जो पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहे तो महिला किंवा ओबीसी असावा, अशी साधारणतः अट जी आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपासमोर ठेवली आहे. अशा चर्चा, अशा बातम्या त्या वेळी प्रसिद्ध झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तोच फॉर्म्युला महाराष्ट्रातही अप्लाय करू शकतो आणि महिला आणि ओबीसी या दोन्ही कॅटेगरीमध्ये पंकजा मुंडे या बसत आहेत. त्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे जर मंत्रिमंडळामध्ये गेले तर पंकजा मुंडे या महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात, अशी एकंदरीत स्थिती आहे किंवा तसं बोललं जात आहे. यानंतर जर आपण पाहिलं तर संजय कुटे यांचं नावही प्रदेश पातळीवर भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चेमध्ये आहे. संजय कुटे हे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अनेक वेळा अनेक भाजपची व्यूहरचना ठरवण्यामध्ये संजय कुटे यांचा मोठा वाटा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे संजय कुटेंच्या चेहऱ्यावरही भाजपा त्यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून विचार करू शकतं. आता दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागू शकते, तर सध्या आशिष शेलार हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनाही खर तर कॅबिनेट मंत्री पदी त्यांची वर्णी लागू शकते अशी शक्यता आहे. मग बोरिवलीचे जे संजय राणे आहेत त्यांना भाजपा मुंबई भाजपाचं प्रदेशाध्यक्ष मुंबई भाजपचं अध्यक्षपद देऊ शकतं असं बोललं जात आहे. अर्थात ही जर तरची नावं आहेत. भाजपामध्ये आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर कोण मंत्रिमंडळामध्ये जातं, चंद्रशेखर बावनकुळेंचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होतो का आणि मग महाराष्ट्र भाजपाचा प्रदेशाध्यक्ष कोण होतो? तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र भाजपाचा पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण व्हायला पाहिजे हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टॉप न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अब एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.